एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत। जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे। साधारणपणे 10 लाख 12 लाख 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो। त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे। आम्ही जे अपात्र आहे त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही, कारण अल्टिमेटली आम्ही सीएजीला अँसरेबल आहोत। एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देता तर सीएजी तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की का दिले तुम्ही। तर तशा प्रकारे होऊ नये म्हणून जे इनएलिजिबल आहेत त्यांना आम्ही त्यातनं कमी करू, पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही। तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील। मात्र एलिजिबल जे आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे यावर मात्र सगळ्या योजनांच्या बाबतीत आमचा एक त्या म्हणजे त्या तर मित्रांनो, तुम्ही लाईव्ह मध्ये व्हिडिओ तत्पुरता म्हणजे बघितलेलंच आहे की फडणवीस साहेबांनी लाईव्ह मध्ये लाडक्या बहिणींबद्दल जी काही अपडेट सांगितली। तर लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असं फडणवीस म्हटले। तर धुनी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुनी भांडी काम करणाऱ्या 20 महिलांच्या भेटीप्रसंगी दिली। तसेच रसिका श्रय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली। त्यांच्या भावना समजून घेत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा विश्वास महिलांना फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। तर या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की सन्मान निधी म्हणून मिळणारे 10,000 रुपये दरवर्षी मिळावेत। म्हणजे जेव्हा महिला याच्यावर साहेबांना बोलले तर त्यावर त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन पातळीवर या मागणीचा विचार करू असे देखील फडणवीस साहेबांनी महिलांना आधार दिला। तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजनेअंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला आहे। तर फडणवीस साहेबांनी हे देखील म्हणजे इथं म्हणजे स्पष्ट केलेलं आहे। तर जे काही महिला होत्या की ज्यांच्याकडे जे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होते, 4 चाकी वाहन होते किंवा ज्या महिलांच्या घरात सरकारी जॉब वगैरे होता, तर अशा महिलांना हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नव्हते। तर आता शासनाने याच्यावर परत निर्णय घेतलेला आहे। तर सरसकट म्हणजे सर्व महिलांना म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो आता सर्वत्र महिलांना देण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणीचे पैसे कधीच बंद होणार नाही असा एक चांगल्या प्रकारचा आधार महिलांना फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। तसेच जे निराधार महिला होत्या, अपात्र होत्या, वृद्ध महिला होत्या, त्या अपात्र धरल्या गेल्या होत्या या योजनेमध्ये, तर त्या महिलांना देखील फडणवीस साहेबांनी एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे आम्ही त्यांना मदत देऊ असं देखील म्हणजे त्यांनी उल्लेख केलेला आहे। तसंच महिलांनी फडणवीस साहेबांना सांगितलेलं होतं की सन्मान निधी म्हणून मिळणारे 10,000 रुपये दरवर्षी आम्हाला मिळावेत। ज्यावेळेस महिलांनी हा प्रश्न मांडला तर त्यावर देखील सकारात्मक प्रतिसाद म्हणजे देऊन फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे की आम्ही या शासन पातळीवर या मागणीचा विचार नक्कीच करू। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।